नमस्कार. तर आज आपण चाललो आहेत विंध्यवासिनी देवीला धुळ्यावरून. तर पारोळ्याला आम्ही पोचलो होतो आणि तिथे एक जिराळी म्हणून गाव आहे. तर तिथे आपल्याला जायचं आहे. महाळपूर म्हणून आमचंच गाव आहे. तर तिथे आता आम्ही देवीला चाललो आहे. इथे छान फोटोशूट करायची इच्छा झाली होती, पण आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता. 11 वाजले होते आम्हाला पोचत. त्याच्यामुळे आम्ही नाही थांबलो. आणि बघा आता मंदिरावर आपण पोचलो आहे. फारशी गर्दी नाही आहे इथे काहीच आता, कारण की आरती वगैरे सकाळी लवकर होऊन जाते. आणि मिस्टर आता आजींना चढवत आहेत, पण आता बघू चढता येईल का नाही. ना तर मग मागच्या दरवाजाची चावी आणली आम्ही, तर त्याच्याने तिकडनं नेऊयात. छोट्या पायऱ्या आहेत तर. आणि मी गेले आता पुढे दरवाजाने. देवीची छान ओटी भरायची होती. अचानकच प्लॅन ठरला आमचा. मुलांना सुट्टी पण होती, तर म्हटलं बघूयात जाऊन आता आज. तर चावी वरतीच ठेवली होती पुजारी काकांनी. आम्हाला रस्त्यातच भेटले होते गावामध्ये, जिथून मी नारळ वगैरे घेतलं तिथे. तर आम्हाला त्यांनी सांगितलं का तुम्ही दार उघडून घ्या. बघा तिथे नाव पण लिहिलं होतं जिराळी असं. गावाचंच नाव आहे. तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की या. खूप छान मंदिर आहे आणि देवी पण खूप पावणारी आहे. बघा श्री विंध्यवासिनी नावसुद्धा लिहिलेलं आहे. आणि आजीला पण आणायचं आहे आता मिस्टर घेऊन येतील. छान ओटी वगैरे भरून घेतली. आणि बघा ही देवी आहे, पण त्यांनी काच बंद ठेवले, कुलूप ठेवले. आणि ह्या आपल्या मेन देवता आहेत, म्हणजे जिथे आपण ओटी वगैरे भरायची असते ना, देवीचे मुखोटे ते आहेत तिथे. तर पेढे वगैरे घेतले होते, छान बांगड्या, हळदी कुंकू, नारळ. फक्त हार आणि फुलंच नाही मिळाले आम्हाला. तर मिस्टरांना म्हटलं तर छान साडी अंगावरती टाकूयात आपण, देवीला ओढून देऊ. आणि तिथे ज्या बांगड्या होत्या ना, त्याच्यातल्या बी बांगड्या घेतल्या होत्या 4. म्हटलं आता काका तर नाही, आपणच घेऊन घेऊ प्रसाद म्हणून. बघा साडी पण खूप छान घेतली, नऊवारी पातळ घेतलं होतं. श्लोक अनन्या पण खूप मज्जा करताय. आजींना चालायचा खूप प्रॉब्लेम आहे. बघूया, तरी आजींची पण इच्छा होती यायची, म्हणून आजींना पण घेऊन आलो. आता छान आरती वगैरे आम्ही करून घेऊ. ताट वगैरे सर्व काही आणलेलं होतं आम्ही. आणि आता आरती वगैरे करून घेऊया आपण. छान वाटतं बघा. लग्नाच्या पत्रिका वगैरे सुद्धा भरपूर काय काय ठेवलेलं होतं. आम्ही बाजूला केलं तिथून, कारण जागाच नव्हती आम्हाला. आणि आता छान आरती वगैरे करून घेऊया आपण. आणि हो, इतक्या दिवसापासून व्हिडिओ नाही टाकला मी, कारण माझी तब्येत ठीक नव्हती. आणि म्हणजे मोबाईल पण असा ऑपरेट वगैरे आपण करू तसं पण काही नव्हतं. म्हटलं जाऊ द्या, शूटिंग करण्यासारखं पण काही नव्हतं. आणि रोजचं तेच रेसिपी वगैरे, पण म्हटलं काहीतरी नवीनच दाखवूया. आज देवीच्या दर्शनापासून परत सुरुवात करू. फक्त सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर काही चुकीचं वाटलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा मस्त वाटते देवीची मूर्ती, खूप छान वाटते. फक्त त्यांनी पहिले ओपन होती ती, आता त्यांनी असं काचेचं कपाट करून घेतलं आहे. आम्ही मागच्या वर्षीच आलेलो आणि आधी नाशिकला राहायचो, तर नाशिकच्या तिकडे पण जायचो आम्ही विंध्यवासिनी देवीला. दिंडोरीकडे जे मंदिर आहे ना आपलं, सोनार समाजाचंच आहे ते पण. तर तिथे आम्ही नेहमी जातो. आणि ही आमचे जिथे आम्ही लग्न झाल्यावरती पण आलो होतो तीच देवी. आम्ही दरवर्षी येतो. माझे सासू सासरेसुद्धा येतात, दरवर्षी येतात ते पण. मला श्लोकला पण खूप आवडते आणि दीदीला कापूर आरती आवडते, त्याच्यामुळे ती बोलली मी कापूर आरती घेईल मम्मी. आणि आजींना आम्ही बसून दिलं होतं, कारण आजीला काय एवढं वेळ उभं नाही राहत. दीदी नेहमी वाघासोबत फोटोच काढत असते, सिंह वाघासोबत. ठीक आहे, आता आम्ही निघालो आहे. आणि आता आमचं जायचा प्लॅन चालू आहे का, इथेच पारोळ्याला मस्त मंदिर आहे, बालाजी मंदिर मोठं, तर तिथे आम्हाला जायचं आहे. तर आता बघूया, तिथे प्रसाद पण भेटतो, पण आता बघू आपल्याला भेटतो का प्रसाद. बघा तिकडे छोटासा गेट होता, त्या ज्या पायऱ्या दिसत आहेत ना, तिथून आजीला एवढं लांब तरी चालवत आणावं लागलं. हे बघा बालाजी मंदिर किती छान आहे, एकदम कोरीव काम केलेलं आहे. आणि पहिल्यांदाच आले मी इथे, एवढ्या वर्ष लग्नाला झाले, पण कधी यायलाच नाही मिळाले इतक्या जवळ राहून पण.
बघा खूप छान मंदिर आहे. थोडे 2-3 फोटो काढले. छान साडी नव्हती नेसली आज, ड्रेसच घातला होता. म्हटलं जाऊ देत, उशीर पण झाला होता. सकाळी लेट निघालो होतो आम्ही, तरी 9 वाजले होते आम्हाला निघायला. बघा किती छान कोरीव काम आहे आणि खूप छान मंदिर आहे. मस्त प्रसन्न वाटले. बघा उंबरठा पण किती छान आहे आणि खूप साऱ्या मूर्ती होत्या इथे, पण त्यांनी नावं नव्हते लिहिले इथे. बघा राम, सीताराम. तरी पण खूप गर्दी होती प्रसादाला पण आम्ही जाईस्तोवर खूप उशीर झाला होता. आम्हाला 1 वाजला होता तरी, त्याच्यामुळे आम्हाला नाही जमलं. पण प्रसाद आम्हाला नक्की भेटला. बघा तुम्हाला मूर्ती पण दाखवते. बघा किती छान आहे, पण गेट त्यांनी बंदच ठेवलं आहे. बघा खूप छान आहे आणि इतकी स्वच्छता पण होती आणि कोरीव काम तर खूप छान होतं. आणि एक काका आम्हाला बोलले का आहे प्रसाद चालू, तुम्ही पटकन घ्या. म्हणजे 2 वाजेपर्यंत चालू असतं. 11 ते 2 असं काहीतरी त्यांचं टायमिंग आहे. तर बघा इकडे पण हे पाठीमागच्या साईडला होतं आणि आता इकडे प्रसादाला आहे. तर त्यांनी आजचा मेनूसुद्धा लिहिलेला आहे बघा. 30 रुपयामध्ये फक्त जेवण असतं आणि तुम्ही किती वेळा पण घेऊ शकता प्रसाद, पोटभर तुम्ही खाऊ शकता. आणि इकडे आपल्याला जर काही पूजाविधी करायची असेल तर त्याच्यासाठी त्यांनी बोर्ड लावलेला आहे. तर आपण आपल्या मनाने करू शकतो. जर आपल्याला करायचं असेल, नंबरसुद्धा लिहिलेला आहे तिथे. आणि बघा किती मोठे इथे कुपन घ्यायचे होते आणि फक्त 30 रुपयामध्ये ताट होतं. पण आमच्या अनूला पण वरण भात खायचा असतो, तर पप्पांसोबत घेणार होते आधी. 3च ताटं घेतले, पण नंतर रडायला लागली, मग परत 1 ताट घेतलं. आणि खूप छान आहे बघा, प्रसाद पण खूप छानच असेल. आता बघू काय काय भेटते. आमच्या माहेरी पळसदरी म्हणून गाव आहे, स्वामींचा मठ आहे तिथे पण छान असाच प्रसाद असतो. बघा आम्हाला काय मिळाले, वरण भात, शेवची भाजी, पोळी आणि शिरा होता गुळाचा छान. ते घेतलं आम्ही आणि आजींना ताट आम्ही गाडीमध्ये नेऊन दिलं होतं, कारण की आजींना ना चढवत नव्हतं, खूप पाय दुखायला लागले होते. बघा आणि आम्हाला छान, आम्ही पुढे गेलो होतो जळगावला सासरी आणि मग तिकडनं आम्हाला येताना रात्रच झाली. आम्ही तरी 7-7:30ला निघालो, तरी बघा खूप अंधार झाला होता. आता आम्हाला तिकडनं जेवण करूनच निघालो होतो आम्ही. तर चला बाय, उद्या भेटू.